प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा देवाने संधी दिली. कारण बायबल सांगतं रोज सकाळी त्याची प्रेम द्या नवीन होते. आमेन. रोज सकाळी त्याची करुणा तुमच्या आणि माझ्यासाठी नवीन होते. जेणेकरून आपण देवाचं चांगुलपण पाहावं, देवाबरोबर चालावं आणि देवाचं ऐकावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज परत एकदा आपण देवाचं वचन ऐकूया. सगळ्यांनी प्लीज कृपा करून एकत्र बसा. सगळ्यांनी कृपा करून एकत्र बसा 10 मिनिटं. आणि या 10 मिनिटामध्ये प्रभू येशूच्या नावात मोठा बदल होणार. आमेन. मोठा कार्य होणार. येस. कारण तुमच्याशी बोलणारा माणूस आहे, पण माणसाद्वारे देव बोलतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस देव बोलतो गोष्टी घडायला लागतात. येस. गोष्टी बदलायला लागतात. आमेन. सो आपण सगळे लोक आज देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. देवाचं वचन ऐकूया. आपण त्या वचनावरती मनन करत आहोत की परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे आणि न्याय त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. या वाचूया प्लीज. नीतिसूत्र 18वा अध्याय 10 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. ओके. न्याय त्यात धावून जातो न्याय त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. आणि सुरक्षित राहतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की जे नीतिमान आहेत, प्रभू येशू मध्ये जे देवाचे लेकरं आहेत, देवावरती विश्वास ठेवणारे, त्यांना सुरक्षितची गॅरंटी देव देतोय. तो म्हणतो की नीतिमान जो आहे तो परमेश्वराकडे धावत येतो. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो तुमच्याबद्दल काही गोष्टी घडो, काही तर घडणार नाही प्रभूच्या इच्छेविना. आणि जरी घडल्या तर पहिलं जर कोणाला कळालं पाहिजे तर तुमच्या देवाला तुम्ही सांगितलं पाहिजे. मग ते काही असो, कुठलीही गोष्ट असो, पहिल्यांदा प्रभूशी बोलायचं शिका. कारण देवाकडे शेकडो, हजारो, करोडो, अब्ज मार्ग आहेत तुम्हाला संकटातून काढायला, तुम्हाला सर्व परिस्थितीमध्ये उत्तर द्यायला. जर तुम्ही देवाशी बोलणारे झाला, रात्र असो दिवस असो, देवाची स्तुती करणारे झाला, देवाबरोबर चालणारे झाला आणि प्रभू येशूला विश्वासात पक्के झाला, तर तुम्ही पहिलं प्रभूशी बोललं पाहिजे. कारण तो आपला स्वर्गातील बाप आहे. त्यानेच आपल्याला या जगात आणलंय आपल्या आई वडिलांद्वारे. त्याच्या इच्छेनुसार त्याने आपल्याला तारण दिलंय आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सर्व काही त्याचं सांगावं. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय. तर तुम्ही प्लीज 1 पेत्र 5:8 अध्याय वाचला. 1 पीटर 5 अध्याय, 1 पेत्र 5 अध्याय आणि प्लीज सिस्टर वाचूया 8 वचन. सावध असा. नो त्याच्या हा वाचूया. जागे रहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. नाही, त्याच्या अगोदरचं वचन. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. त्याच्यावर टाका. सी देव काय बोलतोय प्लीज ऐका. या वचनावरती मनन करा. तुझी सर्व, देव नाही म्हटला फक्त 1 2 3 4. देव म्हणतो सगळी चिंता त्याच्यावर टाका. हा पुढे. कारण तो तुमची काळजी घेतो. कारण तो तुमची काळजी घेतो. व्हॉट अ ग्रेट गॉड वी हॅव. सी असं बायबलच्या वचनाद्वारे दुसरं कोणी नाही बोलणार. देव बाप म्हणतो की तुझी सगळी चिंता त्याच्यावर टाक. सगळी चिंता, मग ती कुठली असो, भविष्याची, घराची, पती पत्नीची, आजाराची, त्रासाची, देव म्हणतो माझ्यावर टाकून टाक. माझ्यावर. जस्ट इमॅजिन, कुणी असं बोलू शकतं का? नाही. पण तो म्हणतो मी तुझी काळजी घेतो. येस आमेन. मी तुझी काळजी घेतो. काळजी. आणि देव जर तुम्हाला असं बोलत आहे तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही देवाकडे पळत आलं पाहिजे. प्रभूला हृदय सांगितलं. जे कोणाशी बोलू नाही शकत ते तुम्ही देवाशी बोलू शकता. हा शैतान म्हणतो देव पवित्र आहे आणि तो तुझं थोडी ना सगळं ऐकणार आहे, वाईट गोष्टी वगैरे. नो 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 नो. देव सगळं ऐकतो. देव सगळं ऐकतो आणि देवाची इच्छा तुम्ही त्याकडे पळत जावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये की ज्यावेळेस याकोबावर, म्हणजे ज्याला इस्रायल म्हटण्यात आलं, त्याच्यावर संकट आलं आणि बायबल सांगतं की त्याचा भाऊ एसाव अनेक 400 लोकांना हत्यार घेऊन त्याला मारायला निघाला. कारण योसेफ आपला मामा लाबान याच्याकडून आपल्या प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे घरी चालला, म्हणजे आपल्या वडिलांच्या घरी. पण बायबल सांगतं की मध्येच एक बातमी आली की तुझा भाऊ एसाव, ज्याला तू फसवलं, तो तुला मारायला 400 माणसं घेऊन येत आहे आणि तो नक्की रागाने भरलेला आहे.
बायबल सांगतं की योसेफाला टेन्शन आलं. योसेफाला का आलं की अरे बापरे आता काय करणार. पण बायबल असं सांगतं योसेफाने सगळ्यांना पुढे लावून दिलं, पत्नी, लेकरं, नातेवाईक, गुरंढोरं सगळे. कारण योसेफाला माहित होतं केवळ याच्यातून काढणारा जर कोणी असेल आणि मला राखणारा आणि सांभाळणारा कोणी असेल त्याचं नाव यहोवा इरे देव आहे. आमेन. यहोवा निसी देव आहे. येस. यहोवा शालोम देव आहे. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं जर तुम्ही उत्पत्ती 32 मध्ये आलात, प्लीज कृपा करून या. उत्पत्ती 32. थँक्यू होली स्पिरिट. उत्पत्ती 32 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल असं सांगतं, प्लीज वाचूया 22 वचन. मग त्या रात्री तो उठला आणि आपल्या दोघी बायका व आपल्या दोघी दासी आणि आपली 11 मुले घेऊन यबोक नदीच्या उतारावर आला. हा. मग त्याने त्यांना घेऊन नदीच्या पार पाठवून दिले हा. आणि जे आपले होते तेही पार पाठवून दिले. हा. मग याकोब एकटा राहिला. बायबल सांगतं याकोब एकटा राहिला. याकोब एकटा राहिला. एकटा राहिला. कोणाबरोबर वाचूया. आणि पहाट होईपर्यंत कोणा पुरुषाने त्याच्याशी झोंबी केली. हा. आणि आपण त्याच्यावर जय मिळवला नाही असे पाहून त्याने त्याच्या मांडीच्या खोलग्याला स्पर्श केला आणि त्याच्याशी झोंबी करीत असता याकोबाच्या मांडीचा खोलगा उखळला. मग तो म्हणाला, पहाट होत आहे तर मला जाऊ दे. पण हा म्हणाला, तुम्हाला आशीर्वाद दिला वाचून मी तुला जाऊ देणार नाही. ना बायबल असं सांगतं की याकोबाला कळालं की कोणाचा पाय धरायचा. बायबल सांगतं त्याने देवाचा पाय धरला. कारण त्याला माहित होतं या सर्व संकटातून कोणी नाही वाचू शकत. माझे वडील कोणी नाही, फक्त माझा जिवंत देव वाचू शकतो. आमेन. आणि बायबल सांगतं याकोबाने पाय धरला आणि रात्रभर देवाशी बायबल सांगतं कुस्ती केली, झाटापटी केली, संगती केली. आणि बायबल सांगतं सकाळ झाल्यावर देवाचा दूत म्हणला मला जाऊ दे. पण तो म्हणला जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही, संरक्षण देत नाही, माझ्या भावापासून वाचवत नाही, मी तुला नाही सोडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 याकोबासाठी एक मरण आणि जीवन होतं. त्या बाजूला मरण होतं कारण योसाव त्याचा भाऊ उद्या सकाळी येणार होता. आणि या बाजूला याकोबाला एकच जीवन दिसत होतं, ते म्हणजे त्याचा देव यहोवा निसी देव, विजय देणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुझ्या पुढे देखील असंच संकट असेल, दुसरीकडे मरण आणि या ठिकाणी तू तिथपर्यंत चालला असेल आणि तुला माहिती आहे की उद्या काय होणार आहे. आजच जर तू प्रभू येशू ख्रिस्ताकडे पळत आला आणि म्हटला की प्रभू उद्याच्या संकटापासून, या दुष्ट आत्म्यांपासून, या सगळ्या वाईटापासून मला राख. बायबल सांगतो जो याकोबाला राखायला तयार झाला आणि इस्रायल त्याचं नाव केलं, तो तुला देखील राखेल. आमेन. त्याचे नाव प्रभू येशू आहे. येस. आमेन. याच्यासाठीच आला की जे लोक बंधनात आहे त्यांना मोकळं करावं आणि जे लोक दुःखी आणि कष्टी आहे त्यांना सोडावं म्हणून प्रभू आला. हालेलुया. बायबल पुढे सांगतो वाचूया. मग तो याला म्हणाला, तुझे नाव काय? तुझे नाव काय? तेव्हा याने म्हटले, याकोब. याकोब. तेव्हा तो म्हणाला, तुझे नाव यापुढे याकोब म्हटले जाणार नाही तर इस्रायल म्हटले जाईल, कारण तू देवाशी आणि माणसांशी झोंबी करून प्रबळ झालास. ना बायबल पुढे सांगतं. मग याकोबाने त्याला विचारले. तो म्हणाला, मी तुला विनंती करतो, तू आपले नाव मला सांग. तेव्हा तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? आणि त्याने तेथे त्याला आशीर्वाद दिला. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं याकोब फसवणारा हे नाव होतं, पण ज्यावेळेस याकोब देवाकडे पळत आला त्याची बी स्टोरी बदलली, त्याचं नाव बदललं आणि बायबल सांगतं याकोबाला नवीन नाव इस्रायल मिळालं. इस्रायल म्हणजे देवाचा पुत्र, हालेलुया, देवाचं निवडलेलं पात्र. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं दुसऱ्या दिवशी याकोब एसाव आला मारायला. वाचूया प्लीज. झालं 33वा अध्याय. प्लीज वाचूया सिस्टर. आणि याकोबाने आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा एसाव येत आहे आणि त्याच्याबरोबर 400 माणसे आहेत. तेव्हा त्याने लेया व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली आणि त्याने दासी व त्यांची मुले पुढे आणि मागे, लेया व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ यांना ठेवले. आणि तो स्वतः त्यांच्या पुढे होऊन चालला आणि त्याने आपल्या भावाजवळ येईपर्यंत 7 वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. चौथं वचन खूप महत्वाचं आहे. तेव्हा एसाव त्याला भेटायला धावला आणि त्याने त्याला आलिंगन दिले
आणि त्याच्या मानेवर मान टाकून त्याचे चुंबन घेतले आणि ते रडले. जो येसाव जर येसावाला भेटायलाच यायचं होतं प्रेमाने, तर मग 400 माणसं का आणले होते? त्याचा उद्देश वेगळा होता. त्याचा राग याकोबावरती किंवा इस्रायलवरती होता. पण ज्यावेळेस तो रात्री देवाला भेटला, याकोब इस्रायल, देवाने येसावाचं हृदय बदललं. आमेन. देवापासून त्याला संरक्षण मिळालं. हालेलुया. आणि जो मारायला आलता तो रडायला लागला. आमेन. जो त्याला घात करायला आलता तो त्याला आलिंगन द्यायला लागला. आणि बायबल सांगतं पुढे जर तुम्ही वाचत गेला कशा प्रकारे देवाने येसावाला वाचवलं, याकोबाला वाचवलं, इस्रायलला वाचवलं. आज तोच देव काल आज आणि युगात सारखा आहे. आमेन. तो तुझ्यासाठी उभा राहील. Yes. सिस्टर, जे ऍडमिशन तुला भेटत नाही, जी नोकरी तुला भेटत नाही, जे घर तुला भेटत नाही, जे लोक तुझ्या विरुद्ध उभे आहेत. अनेक लोक मला म्हणतात की पास्टर आमची जमीन हडपली आहे, आमचा न्याय होत नाही. देव तुझ्यासाठी उभा राहील. आमेन. आणि देव तुला या संकटातून काढेल आणि आजारातून काढेल. त्याचे नाव प्रभू येशू आहे. येस. या आपण प्रार्थना करूया. चला आपण आपलं हृदय देवाकडे वळूया. उद्या परत आपण भेटणार आहोत. आज प्रार्थना करूया. डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला. प्रभू येशू, तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद कर, आपण प्रेयर करू. फादर, आज आम्ही याकोबाचं नाव तू इस्रायल म्हणून बदललं याच्याविषयी ऐकलं पिता. आणि आम्ही ऐकलं की कशा प्रकारे याकोबाला कळालं की माझा देवच मला संरक्षण देऊ शकतो. आणि याकोब पळत आला, तुझा पाय धरला. आणि बायबल सांगतो तू त्याचं नाव बदललं आणि त्याला येसावापासून वाचवलं. प्रभू येशूच्या नावात माझी प्रार्थना आहे, आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय ते वाचवले जावे. येस. ते सोडवले जावे. आमेन. ते आरोग्याने प्रभुष्णात भरले जा. आणि प्रत्येकाला मी प्रभुष्णात आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वाद व्हा. जे काम होत नाही, ज्या संकटात ते अडकलेत, ज्या कर्जात ते अडकलेत, मी सगळे प्रभू येशूच्या नावात हे शैतानाचं कार्य नाश करत आहे. प्रभू येशूच्या नावात आजपासून दरवाजे उघडले जा. आमेन. प्रभू येशूच्या नावात अडलेले काम हो. Yes, Lord. प्रभू येशूच्या नावात त्यांचा न्याय केला जाओ. आमेन. प्रभू येशूच्या नावात त्यांच्या शरीरामध्ये मी आरोग्य मोकळं करतो. प्रभू येशूच्या Yes, नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात आमेन. सगळा आजार निघून जा. प्रभू येशूच्या नावात आजपासून आनंदाचे दिवस Yes. प्रभू येशू आम्ही स्वीकारतो. थँक्यू फादर. Thank you. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की जय. देवाने तुमची प्रार्थना ऐकली. येस. तुम्ही जर कुठल्या विश्वासू चर्चला जात नसाल तर नगरला किंवा सोनेला किंवा बॉम्बेला येऊ शकता आणि तुम्ही साक्ष देऊ शकता किंवा फोन करू. आणि रोज 8:30 वाजता आपली सभा असते, फक्त शुक्रवार रविवार सोडून. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. भेटूया उद्या. गॉड ब्लेस यू. आमेन.